नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आज आपण बघणार आहोत इयत्ता 5वी विषय मराठी पाठ 2 बंडूची इजार या पाठातील स्वाध्याय आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला मग तर व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न 1. चर्चा करून उत्तरे लिहा. अ. बंडूची इजार लांब झाली म्हणून कापून कमी केली, तर ती आखूड झाली असती तर ती लांब करण्यासाठी काय करावे लागले असते? शक्य तेवढे सगळे मार्ग सुचवा. उत्तर. इजारीसारखा कपडा घेऊन इजारीच्या पायाला जोडावा लागला असता, किंवा इजारीच्या पायाची शिलाई उघडून त्याला बारीक शिलाई केली असती. प्रश्न आ. इजारीची चड्डी झाली यात चूक कोणाची? उत्तर. इजारीची चड्डी झाली यात चूक सगळ्यांचीच झाली, परंतु खरी चूक बंडूच्या बायकोची झाली, कारण इजारीचे पाय प्रथम तिने कापले, मग तिने ते बंडूच्या आईला, बहिणीला आणि बंडूला सांगायला पाहिजे होते. प्रश्न ई. बंडूच्या इजारीचे पाय 4 बोट कापले म्हणजे पाय असणारी इजार सजीव आहे असे आपण म्हणत नाही, पण बोलताना आपण असेच बोलतो. इजारीसारख्या कितीतरी वस्तूंना वेगवेगळ्या अवयवांची नावे वापरतात, त्यांची नावे सांगा. उत्तर. टेबलाचे पाय, पेनची जीभ, कपाचा कान, बटाट्याचा डोळा, बाटलीचे तोंड, सुईचे नाक, कंगव्याचे दात, चपलीचा अंगठा, कढईचे कान, पलंगाचे पाय. प्रश्न 2. खालील वाक्यांमध्ये कंसातील शब्दांपैकी योग्य शब्द वापरून वाक्य पूर्ण करा. त्या वाक्यांचा अर्थ लिहा. अ. चुलीवरच्या तव्याची पाठ काळीभोर झाली होती. अर्थ. तव्याची पाठ म्हणजे तव्याची मागची बाजू. आ. कपाचा कान तुटला होता म्हणून दिलावरने चहा ग्लासात ओतला. अर्थ. कपाचा कान म्हणजे कप हातात धरण्याची कडी. ई. हा नारळ नासका निघणार, नारळाचा डोळा बघून धनवा म्हणाली. अर्थ. नारळाचा डोळा म्हणजे नारळाच्या वरच्या बाजूची खोबण. ई. मुसळधार पाऊस पडल्यामुळे नदीचे पोट फुगले होते. अर्थ. नदीचे पोट म्हणजे नदीचे पात्र. उ. कितीही जोर लावला तरी बाटलीचे तोंड उघडेना. अर्थ. बाटलीचे तोंड म्हणजे बाटलीचे बुच. उ. चरवीतले दूध गंजात ओतले तर ते गंजाच्या गळापर्यंत आले. अर्थ. गंजाचा गळा म्हणजे वरची तोंडाजवळची बाजू. ए. सुईच्या नाक दोरा ओवून धोंडूमामांनी शिलाई मशीन सुरू केले. अर्थ. सुईचे नाक म्हणजे सुईचा नेडा. आई. आंब्याच्या कोळीचे केस पांढरे होईपर्यंत गणू कोय चोखत राहिला. अर्थ. आंब्याच्या कोळीचे केस म्हणजे कोळीवरचे तंतू. ओ. आपले शेकडो हात पसरून उभे असलेले वडाचे झाड वर्षानुवर्ष सगळ्यांना सावली देते. अर्थ. वडाचे शेकडो हात म्हणजे वडाच्या फांद्या. औ. खोलीतल्या एकमेव खुर्चीचा पाय मोडला होता म्हणून मी जमिनीवर बसलो. अर्थ. खुर्चीचा पाय म्हणजे ज्यावर खुर्ची उभी असते. पुढील प्रश्न. भिंतीलाही कान असतात ही म्हण आपण वापरतो. भिंतीला कपांप्रमाणे कान नसतात, भिंतीला कान असतात ही कोणत्या अर्थाने वापरले आहे ते शिक्षक पालक यांच्याशी चर्चा करून सांगा. वरीलप्रमाणे त्याच्या पैशाला पाय फुटले असेही बोलताना आपण म्हणतो. यासारखी उदाहरणे शोधा, त्यांचा अर्थ माहीत करून घ्या, बोलण्यात त्यांचा वापर करून घ्या. उत्तर. 1. भिंतीला कान असतात. आपले बोलणे कोणी ऐकू नये म्हणून आपण खोलीत जाऊन चर्चा करतो. आपल्याला वाटते की खोलीतल्या माणसांशिवाय दुसरे कोणीही ऐकणार नाही, पण तसे नसते. कोणीतरी भिंतीच्या बाहेर लपून आपले बोलणे ऐकत असतं. ह्याच झाला मग भिंतीला कान असतात याचा अर्थ. 2. पैशाला पाय फुटणे. पायाने जसे आपण वाटेल तिथे धावत जाऊ शकतो, त्याचप्रमाणे पैसा वाटेल त्या कारणासाठी कुठेही खर्च झाला तर पैशाला पाय फुटले असे म्हणतात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि पुढील व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.